विधान भवनात गद्दारीवरून राडा. शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली. तू बूट चाटत होतास, देसाई परबांवर बरसले. गद्दार कोणाला म्हणतो रे? विधान भवनात पुन्हा एकदा गद्दारीवरून राडा झालाय. शिंदेंच्या मंत्र्यानं खालच्या पातळीवर जात टीका केली आहे. एकीकडे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील जेवणाच्या मुद्द्यावरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असताना शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांची जीभ घसरली आहे. ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून बोलताना शंभूराज देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख केला. त्यामुळे देसाईंचा पारा चढला आणि देसाई परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो, या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये, मराठी माणसाला न्याय मिळणार नाही, समिती करा. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल, कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल. कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40% अट टाकून कायदा आणणार का? आता काय सांगू का? काय गद्दारी सांगतो? कोणाला म्हणतो गद्दार? गद्दार कोणाला म्हणतो रे? या खडाजंगीत एकमेकांना धमकी देण्यापर्यंत प्रकरण पोहोचलं. तर देसाईंनी परब यांना तुम्ही काय चाटत होतात असा प्रहार केल्यानं विधान परिषदेत सलग दुसऱ्या दिवशी लोकप्रतिनिधींच्या वर्तनावरून सत्ताधारी पक्षाला मान खाली घालावी लागली आहे. मात्र देसाईंना कुठलाच पश्चाताप नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेनंतर निदर्शनास आलं. त्यांनी जेव्हा आमच्यावर गद्दारीचा शब्द वापरला तेव्हा मग मी सुद्धा त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं की तुम्ही तिथं काय चाटायचा प्रयत्न करत होता. मग त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी जेव्हा आम्हाला गद्दारी शब्द वापरला मग त्याच्यामध्ये आमचं तू मैमाय झालं, त्यांचा आवाज वाढला, माझाही आवाज वाढला आणि मग थोडंसं आमचं एकमेकांमध्ये बाचाबाची झाली. आज शंभूराज देसाई आणि तुमच्यात खडाजंगी झाली. त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की तुम्हाला जर वाद वाढवायचा असेल तर आम्हीही तयार आहोत. बघा, मी एक शिवसैनिक आहे, आमदार नंतर आहे आणि फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की तो विषय सभागृहात झाला आहे. मी कोणाचा जाणून बुजून वाद वाढवणं किंवा अशा भानगडीतला नाही आहे, परंतु कुठल्याही लढाईला मी तयार असतो, हे तुम्हाला माहिती आहे. अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात हमरी-तुमरी झाल्यानं सभापतींनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. इतकंच काय तर देसाईंचं आक्षेपार्ह वक्तव्य रेकॉर्डवरून हटवण्यात आलं. त्यामुळं सभागृहाचा अमूल्य वेळ जर वादग्रस्त विधानात जात असेल तर जनतेच्या प्रश्नांवर चर्चा कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. दुसरीकडे सभागृहाची प्रतिष्ठा टिकवण्याची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधक दोघांची आहे एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.